आज होता 13 मार्च आणि सारखे सारखे माझे मिस्टर मला फोन लावून विचारत होते की आज काय आहे. माझ्या लक्षातून निघून गेलं की आज 13 मार्च आहे. 13 मार्चला माझ्या मिस्टरांनी मला प्रपोज केलं होतं. जाऊ मला विचारत होत्या की तुमचं काय चालू आहे, ते तुला फोन लावून विचारत आहेत की आज काय आहे. मग त्यांना सांगितलं की हा तो दिवस ज्या दिवशी तुमच्या देराने मला प्रपोज केलं होतं. तर अशा रीत्या आमची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. तर आता मी जेवण करते, भरपूर वेळ झाला. माझा जो जेवणाचा टायमिंग असतो तो असतो 1 ते 2च्या दरम्यान. आज तर माझे हे जरा आज घरी लवकरच आले. आर्ट वाव, किती सुंदर बनवलीस. हो ना. तू आहेस ते, तू आहेस ती, तू. मी नाही आहे. मी अशी टकली नाही आहे. मी अशी टकली नाही आहे. केस आहे तुझे? हो झाले जेवण वगैरे. पाणी लावूसी बात मी एक ग्लास. पाणी सांगता बरोबर आत बघ इकडे. मला पण लावली का? हो, थँक्यू. तिने एवढी छान काढली आणि हिने सर्व वाट लावून टाकली. टाकून बघ ना मग त्याला. दुपारी जेवायला घरी आले की ते डायरेक्ट जातात संध्याकाळी 4-4:30ला. आता तर एवढा त्यांना आळस आला होता, जायची विचार नव्हता ड्युटीवर, पण काय करणार, जावं लागणार. आणि हे 3 चोर माझ्या रूममध्ये आले एसीची हवा खायला. 10 वेळ म्हटलंय की चहा ठेव, चहा ठेव, चहा ठेव. मस्त माझ्या रूममध्ये एसी लावून आराम करत होती. तर आता गरम तसं होत आहे आणि त्यांच्या रूममधला जो एसी आहे तो खराब झालेला आहे. तुम्हाला माहितीचा नवीन एसी देखील बघायला गेलो होतो. तर मी तिला म्हटलं मी चहा तर ठेवते पण तुला नाही ठेव. पण मी तसं केलं नाही. मी मुद्दाम असंच म्हणत असते तिला की मी तुझ्यासाठी चहा ठेवणार नाही पण चहा ठेवते. तर आमच्या तिघी सासूरांसाठी चहा ठेवला आहे. कारण की चहा तिचा ठेवायचा असतो संध्याकाळी आणि ती पीत नाही म्हटल्यानंतर ती ठेवतसुद्धा नाही आहे आजकाल. तर मग मी आता असं बडबड केली आणि चहा ठेवला गपचूपपणे. मी तर गाडल्याबरोबरच चहा घेतला होता, पण जाऊ दुसरं काम करत होत्या त्यामुळे त्यांनी लेट घेतला. आल्या ना किचनमध्ये मग झाली माझी बडबड, कारण की चहा ठेवला म्हटल्यानंतर सुनवायला नको. सही पकडे हैं. तर जाऊ इथे खाली बसून लसूण काढत आहेत आणि मी करत आहे तयारी मटणाची. मसाला भाजून घेतलाय. आज फार काही मसाला नाही आहे. कांदे, टोमॅटो, लसूण, आलं आणि धने, जिरं आणि थोडंसं तीळ हे खोबरं खीस, कोथिंबीर. खरं तर आज काही स्पेशल नव्हतं. तर भाजीपाला आणल्यानंतर दोघी सासू नाही ते मस्त गप्पा करत भाजीपाला तोडत होत्या आणि मी उभं राहून माझं काम म्हणजे जे भाज्यांचं काम आहे ते करत होती. एकीकडे ना मी कुकरमध्ये मटण टाकलं होतं आणि दुसरीकडे मसाला देखील तयारी करत होती भाजबूज करायची. काही लोक आमच्या इथले भाकर खातात तर काही चपाती. मला तर भाकर आणि मटण खूप आवडते. मी किचनमध्येच होती. उद्या मला केस वॉश करायचे होते त्यामुळे मी तेल तापवत होती. तेवढ्यात बिट्टू आली, काहीतरी जोक केला आणि हसायला लागली. पांढरे केस झाले. काय फायदा तेल लावायचा बा पांढरे केस. आठवड्यातून 2दा तेल लावते तरी केसांची अवस्था पातळ. रात्रीचे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर जाऊ इथे काय करत होत्या तर उद्याची तयारी आर्यनसाठी काहीतरी बनवत होत्या, म्हणजे ते पत्ता गोबी वगैरे कट करून. तेवढ्यात आमच्या बिट्टूला दिसली पत्ता गोबी आणि तिला पत्ता गोबी म्हणजे कुठलेही व्हेजिटेबल असले ना खायला खूप आवडतात. तर इथे ॲक्शन करून मला दाखवत आहे की कॅबेज इज स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. नो मम्मी यस देत आहे. नो मम्मी कोणाला खायला देत आहे? रोलीला कॅबेज देत आहे. ओके. रात्रीचे 10 वाजता ही तयारी चालू आहे. तर आता ती काय बनवणार होती काय माहिती आरूसाठी. ते इथे पत्तागोबी कट करून त्यामध्ये बरंच काही ॲड केलं आहे. आणि हा जो ब्लॉग आहे हा शुक्रवारचा ब्लॉग आहे जो जरा लेटेस्ट अपलोड होत आहे. तर उद्या होता शनिवार असलं की आमच्या मुलांना ना मस्त काहीतरी चमचमीत खायला पाहिजे. आता ह्या मॅडम काय बनवत होत्या पत्तागोबीचं ते तर मला काही समजलं नाही. मी उद्या आरूच्या टिफिनची तयारी, तर मी पण करते बिट्टूच्या उद्या टिफिनची तयारी. तर उद्या मी बिट्टूला देणार आहे मेंदू वडे. पत्तागोबीचे पकोडे खाणार आहे वाटतं. पत्तागोबीचे पकोडे नाही. यस, पकोडे. आम्ही दोघी किचनमध्ये होतो त्याचा पुरेपूर फायदा या 2 मुलांनी घेतला. मस्त रूममध्ये आले माझ्या आणि मस्ती करत होत्या. त्या मस्ती टायमिंगमध्ये मी नाव घेतलं स्टडीचं. मग काय सर्व राग आरूवर काढला तिने. तिला म्हटलं एक पोएम म्हणून दाखव ग. त्यावर म्हणाली आता हा झोपायचा टायमिंग आहे, पोएम वगैरे म्हणायचा टायमिंग नाही आहे. अच्छा हमको सिखा रिया है. आणि भाऊ मग मी आहे. मी देखील तिला असं उल्लू बनवलं की म्हटलं हिला काहीच येत नाही. त्यानंतर तिच्या इगोवर गोष्ट आली. मग काय मला फिंगर दाखवून पोएम म्हणायला सुरुवात केली.
असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.